एकीकडे प्रेमाच्या खुणांनी सजलेलं नातं आणि दुसरीकडे त्या नात्यालाच उद्ध्वस्त करण्याचा भयंकर कट. नीराच्या आयुष्यात सुखाची पहाट तर झाली आहे, पण सावल्यांमध्ये कुणीतरी तिच्यासाठी अंधार विणत आहे. रात्रभराच्या त्या गोड आठवणी अजूनही नीराच्या अंगावर थरथरत होत्या. अग्नीच्या मिठीत मिळालेली ऊब तिच्या मनाला एक वेगळीच शांतता देऊन गेली होती. सकाळचा तो लाजरा क्षण, कुटुंबाची साथ आणि मासाहेबांनी दिलेला आशीर्वाद, सगळं काही इतकं परिपूर्ण वाटत होतं की जणू तिचं आयुष्य नव्याने फुलायला लागलं होतं. पण जिथे सुख असतं तिथेच कुठेतरी संकट सावलीसारखं दबा धरून बसलेलं असतं. नीरा अजून तिच्या नव्या आयुष्याच्या रंगात रंगत असताना दूर कुठेतरी काही डोळे तिच्यावर खिळलेले होते, रागाने, सुडाने आणि एका धोकादायक प्लॅनसह. अग्नीर भाग 71च्या या प्रेम कहाणीत आता कोणत्या वादळाची चाहूल लागणार आहे? नीराची सकाळ झाली ते त्याच्या मिठीतच. तिने झोपेतच डोळे उघडत चुडबुड केली. तसं तिला तिच्या उघड्या खांद्यावर अग्नीचा हात दिसला. तिने तिची नजर वर करून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तो शांत झोपला होता. तसं तिने त्याच्याकडे पाहून लाजून तिची मान खाली घातली आणि उठण्याचा प्रयत्न केला. तसा त्याने त्याच्या हाताचा विळखा अजूनच घट्ट केला. सोडानं, कायरा वाट बघत असेल. तिने तिचा खांदा त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत म्हटलं. तसं त्याने त्याच्या त्याच हाताची बोट तिच्या उघड्या खांद्यावरून फिरवत तिच्याकडे बघत म्हणाला, आणि तू जे मला रात्रभर झोपू दिलं नाही त्याचं काय? त्याने असे म्हणताच तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं. तसा त्याने तिला डोळा मारला आणि तिला अजूनच आपल्या मिठीत घेतले. कम्फर्टच्या आतमध्ये जसा तिला त्याच्या शरीराचा स्पर्श झाला तसा तिच्या अंगावरचे पुन्हा एकदा लव ताट झाले. ज्यांना बघत अग्नीने स्माईल करत त्याचे ओठ तिच्या उघड्या खांद्यावर टेकवले. पुन्हा परत हळूहळू करत त्या दोघांच्या प्रणयाला बहार येत गेला आणि यातच केव्हा दुपारच्या जेवणाची वेळ झाली हे त्यांनाच समजलं नाही. बिंदनी, एवढा वेळ करता का घरी यायला? अग्नी लंच नंतर नीराला घरी सोडून तसाच ऑफिसच्या कामासाठी निघून गेला. नीरा पटापट पावलं टाकत कोणाच्या नजरेत येणार नाही अशा पद्धतीने तिच्या खोलीकडे निघाली होती की मासाहेबांनी कडक आवाजात तिला विचारलं. नीराने त्यांच्याकडे पाहिलं तसं त्यांच्या चेहऱ्यावरचा राग पाहून ती अजूनच घाबरली आणि त्यांच्या पुढे येत खाली मान घालून त्यांना म्हणाली, माफ करा, मी तुम्हाला. नीराचे शब्द एकमेकांमध्ये गुंतून खाली पडत होते की मागून भूमी हसतच पुढे आली. काय नीरा, मासाहेब तुझी गंमत करत आहेत, एवढं पण नाही समजलं? नीरा भूमी मासाहेबांच्या शेजारी उभं राहत तिला चिडवत म्हणाली. तसं मासाहेबांनी त्यांच्या हाताचा एक फटका भूमीच्या दंडावर दिला. थोडा वेळ अजून जाऊ दिला असता तर काय बिघडलं असतं? तुमचं कमीत कमी यांचं उत्तर तरी ऐकायला मिळालं असतं. मासाहेबांनी असं हसत म्हटलं. तेव्हा कुठे नीराने एवढ्या वेळेचा रोखून धरलेला श्वास मोकळा सोडला. अहो, आम्ही तुमची गंमत करत होतो. अग्नीने आम्हाला आधीच कळवले होते तुम्हाला यायला उशीर होईल म्हणून, आणि तुम्ही दोघांनी तुमच्या नात्याला जो पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे तो पाहून आम्हाला खरंच आनंद वाटतोय. मासाहेबांचं बोलणं ऐकून नीराने लाजून तिची मान फिरवली. तशी आता भूमी पुढे आली आणि तिने नीराचे मोकळे केस एका हाताने व्यवस्थित करत हळूच तिच्या कानात म्हटलं, अगं, ते सगळं ठीक आहे, पण हे असं दाखवत तरी फिरू नको. माझ्या आणि कायराच्या बालमनावर काय संस्कार होतील? भूमीचं बोलणं न समजून नीराने तिच्याकडे पाहिलं आणि मग तिने तिची मान मासाहेबांकडे फिरवली तर मासाहेब इकडे तिकडे बघत त्या दोघींना तिथेच लिव्हिंग रूम मध्ये सोडून आतल्या खोलीत निघून गेल्या. यांना काय झालं?
या परत रागवल्या का? नीराने मासाहेबांना जाताना पाहून निरागसपणे विचारलं. तशी भूमी मात्र आता खळखळून हसू लागली. त्यांना तुझा राग नाही आला, उलट त्यांच्या मुलाचे पराक्रम पाहवले गेले नाहीत म्हणून त्या आत गेल्या. नीराने पुन्हा वैतागून तिच्याकडे पाहिलं, कारण तिला आताही तिचं बोलणं समजत नव्हतं. जा जा, आपल्या खोलीत जा आणि आरशासमोर उभं राहत आरशाला विचार त्यांच्या मुलाने काय पराक्रम केले ते. असं म्हणत भूमी दोन्ही हातांनी टाळी वाजवून हसत तिथून निघून गेली. तिला जाताना बघून नीराने सुद्धा तिची मान नकारात हलवली आणि ती आपल्या खोलीत निघून गेली. खोलीत येताच सगळ्यात पहिले नीराने बाथ घेत चेंज केला आणि बाहेर येऊन बसलीच होती की तिला भूमीचे बोलणे आठवले. तशी ती आरशासमोर जाऊन उभी राहिली. पण जसं तिने आरशात स्वतःचं प्रतिबिंब बघितलं तसे तिचे डोळे आपोआप विस्पारले. तिच्या गळ्यावर अग्नीच्या रात्रीच्या प्रेमाच्या खुणा पाहून तिला लाज दाटून आली आणि तिने तिचा चेहरा लाजून तिच्या हाताच्या ओंजळीत लपवला. तेवढ्यात तिला भूमीचे बोलणे आठवले. शी बाबा, आता मासाहेबांच्या समोर कसं जाऊ? हे पण ना. ती विचारच करत होती की तिच्या दरवाजावर टकटक झाली आणि मेडने येऊन तिला मासाहेबांनी बोलवले असल्याचा निरोप दिला. या बिंदनी, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. मासाहेब त्यांच्या कॉटवर एका कोपऱ्यात बसल्या होत्या आणि संपूर्ण कॉटवर वेगवेगळे हिरे जडित आभूषण असे व्यवस्थित पद्धतीने ठेवले होते. नीराने एक नजर त्या दागिन्यांकडे पाहिला आणि मग तिने मासाहेबांजवळ येऊन उभं राहत मान खाली घातली. हे पहा, हे आपल्या घराण्याचे काही खानदानी दागिने आहेत. यात काही आमच्या सासूबाईंचे, काही त्यांच्या आधीच्या पिढीचे, काही आमचे, काही सोना बिंदनींचे दागिने सुद्धा आहेत. पुढे जाऊन यात तुमच्याही दागिन्यांची काही दागिने जोडण्यात येतील. त्या तिला त्या दागिन्यांकडे बघत म्हणाल्या. पण त्या आपल्याला असं का सांगता आहेत हे न समजून ती त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती. आपल्या घराण्यात एक पद्धत आहे. जेव्हाही आपल्या घरातली बिंदनी कोणती नवीन सुरुवात करते किंवा काहीतरी चांगलं काम करते, तेव्हा या दागिन्यांमधून एक दागिना तिच्या आवडीचा तिला प्रोत्साहन म्हणून दिला जातो. तुमच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा आम्ही यातले काही दागिने तुम्हाला दिले होते, पण तेव्हा परिस्थिती अशी होती की आम्ही तुम्हाला हे सगळं समजावून सांगू शकलो नाही. त्यांनी तिच्या हनुवटीला हात लावत तिची मान वर केली आणि तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाल्या, पण असो, आता तुम्ही आमच्या अग्नीच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने त्यांची अर्धांगिनी झाला आहात. तुम्ही दोघांनी एकमेकांना तुमच्या आयुष्यात स्वीकारून एक नवीन सुरुवात केली आहे. तर आता या दागिन्यांमधील दागिना निवड करण्याचा मान तुमचा आहे. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला दागिन्यांकडे बघण्याचा इशारा केला. तसं तिने एक नजर त्या दागिन्यांवर टाकली आणि मग त्यांच्याकडे बघत त्यांचा हात हातात घेऊन त्यांना म्हणाली, मासाहेब, मला यातलं काहीही नको. जीवनातला सर्वात असा अमूल्य दागिना तुमच्यामुळे मला मिळाला आहे. तिने तिच्या मंगळसूत्राला हात लावत त्यांना सांगितलं, मी कधी स्वप्नातही विचार करू शकत नव्हते की माझं आयुष्य इतकं सुंदर सुद्धा कधी असू शकेल. आज यांच्या रूपात जणू माझी महादेवाला केलेली इतक्या वर्षाची तपश्चर्या फळाला आली आहे. फक्त मला तुमचा आशीर्वाद द्या की मी हे नातं पूर्ण निष्ठेने पुढे नेऊ शकेल आणि तुमच्या प्रत्येक अपेक्षांवर खरी उतरेल. तिचं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हलकसं हास्य तरळलं. त्यांना तिच्याकडून अशाच काहीतरी उत्तराची अपेक्षा होती. तेवढ्यात तिने त्यांच्या पायाला आशीर्वादासाठी हात लावला. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत
तिच्या खांद्यांना धरून तिला उभं केलं आणि तिला म्हणाल्या, आम्हाला तुमचा फार अभिमान वाटतो नीरा. फक्त आयुष्यात कोणत्याही प्रसंगी न डगमगता त्याला निर्भीडपणे सामोरे जा. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमच्यासोबत आता तुमचा पूर्ण परिवार उभा आहे. त्यांचं बोलणं ऐकून तिने तिची मान होकारात हलवली. तसं त्या दागिन्यांकडे वळल्या आणि त्यातून एक दागिना हातात घेऊन तिच्या पुढे करत तिला म्हणाल्या, आम्हाला माहित आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची तेवढी आवड नाही, पण तरी हा आमच्या मोठ्या बिंदनींचा दागिना आहे. हा त्यांचा आशीर्वाद म्हणून तुमच्या सोबत असू द्या. त्यांनी तिच्या हातात घेऊन त्यावर तो दागिना ठेवला. पण नीराने घाबरून पटकन तिचा हात मागे करत त्यांना म्हणाली, मी कसं, म्हणजे ते मी नाही. हे पहा, घाबरू नका. अग्नी याबाबत तुम्हाला काहीच बोलणार नाहीत. नीरा तो दागिना हातात घेत नाही बघून त्या तिला समजावत म्हणाल्या. त्यांचं अग्नीवर फार प्रेम होतं. त्या जिथूनही तुम्हाला बघत असतील तिथून तुमच्यासाठी फक्त आनंदानेच आशीर्वाद देत असतील. त्यांनी तिच्या हातावर पुन्हा तो दागिना ठेवला. नीराने एक वेळेस त्या नेकलेसकडे पाहिला. तो खूप सुंदर असा प्युअर डायमंडचा नेकलेस होता. त्यात मध्यभागी पेंडलमध्ये एक आणि दोन्ही कानातल्यांमध्ये एक एक असे 3 रुबी होते. मध्यमवर्गीय घरातल्या नीराला त्या रुबीची किंमत माहीत नसली तरी सुद्धा ते महाग असतील एवढं तिला पाहूनच समजलं होतं. पण मासाहेब, हा महाग असेल, मी हा कसा घेऊ शकते? नीराने असे म्हणताच मासाहेबांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तुम्हाला माहित आहे का अग्नी कोण आहे? त्यांच्या प्रश्नावर तिने पहिले तिची मान होकारात हलवली आणि लगेच नकारात सुद्धा हलवली. तिचा उडालेला गोंधळ बघून त्यांना मात्र हसायला आलं. तुम्ही असं करा, हा तुमच्याकडे सोनाचा आशीर्वाद म्हणून राहू द्या आणि आज रात्री जेव्हा अग्नी येतील तेव्हा मात्र त्यांना ते कोण आहेत हे नक्की विचारा. असं म्हणत थोडं हसत त्यांनी तो दागिना तिच्या हातातच ठेवला आणि मग बाकीच्या उरलेल्या दागिन्यांना जमा करून त्यांच्या कपाटात ठेवू लागल्या. आता नीराकडे सुद्धा बोलायला काहीच नव्हते, म्हणून ती सुद्धा तो नेकलेस घेऊन तिथून तिच्या खोलीकडे वळली. ती रूम मधून बाहेर पडताच मासाहेबांनी तिच्या वाटेकडे त्यांचे तोंड केले आणि वर बघत देवाला हात जोडून म्हणाल्या, हे गिरीधारी, आमच्या मुलाच्या जीवनात आता कुठे सुख आलं आहे. तू आमच्या नीराचा हा निरागसपणा असाच कायम टिकवून ठेव. ही आहे तुझ्या त्या भावाची बायको, जिला किडनॅप करण्याच्या प्लॅन मध्ये तुला माझी मदत हवी आहे. श्रीकांत प्रताप समोर न्यूजपेपर आपटत म्हणाला. त्या न्यूजपेपर मध्ये अग्नी आणि नीराचे फोटो फ्रंट पेजला छापून आले होते. हो, हीच आहे ती. पण का, काय झालं? तू असा का रागात विचारतो आहेस? प्रतापने पेपर मध्ये अग्नी आणि नीराचा फोटो पाहत सांगितले. एवढ्या वर्षापासून शोधतो आहे, तर शेवटी भेटली कुठे? तर राठोड यांच्या घरात, ते सुद्धा त्यांच्या घराची सून म्हणून. श्रीकांतने तिच्या नावाने शिवी हसडत म्हणाला. म्हणजे मला काही समजलं नाही, प्रतापने विचारला. समजायचं काय? ही माझी तीच बायको आहे जिच्या विरोधात ती वकील केस लढत होती. त्या ऍक्सिडेंट नंतर ही कुठे गायब झाली ते मला समजलं नाही आणि मग समजलं तर सरळ कालच्या पार्टीत. तो रागारागात तिथे एरझऱ्या मारत होता. त्याला अजूनही त्याच्या डोळ्यांसमोर नीरा आणि अग्नी येत होते. मी हात लावला तर तिच्या अंगाला झोंबायचं आणि तिथे मात्र, असं म्हणत त्याने तिथल्या खुर्चीला जोरात लाथ मारली. त्यामुळे ती खुर्ची टेबलवर पडली आणि टेबलवरच्या सर्व वस्तू खाली पडल्या. चला तर मग, हे फार छान झालं. म्हणजे आता तिला लवकर इथे आणली की मग तुझा रस्ताही मोकळा आणि माझाही.
प्रताप हसत म्हणाला, माझं तुमच्या दोघांशी काही घेणं देणं नाही. मला माझे पैसे शक्य तितक्या लवकर हवे, जेणेकरून मी लंडनला जाऊ शकेल. माईक तिथेच एका बाजूला उभं राहून त्या दोघांचं बोलणं ऐकत होता. पण त्याला आता त्या दोघांचा बराच कंटाळा आला आणि त्याने त्या दोघांना उद्देशून म्हटलं, काय रे, तुझा हा माणूस आहे, पण कालच्या पार्टीत तर हा तुझ्या दुश्मनाच्या मागे मागे लोटांगण घालत होता. श्रीकांतने तोंड तिरप करत प्रतापला सांगितलं, अरे तू याला ओळखत नाही. हा पैशाचा पक्का लालची माणूस आहे. याला फक्त याच्या पैशाशी मतलब. हा, पण याने सांगितलेली न्यूज 100% खरी असते. प्रतापने माईककडे बघत हळूच श्रीकांतच्या कानात सांगितले, पण हा तुझ्याशी गद्दारी करणार नाही याचा काय भरोसा? श्रीकांतने सुद्धा त्याच्या कानात कुजबुजत त्यांची शंका विचारली. पण इकडे त्या दोघांचं बोलणं मात्र माईकला स्पष्ट ऐकू येत होतं. म्हणून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल आली. ती स्माईल त्या दोघांना दिसू नये म्हणून त्याने त्याचं तोंड फिरवलं आणि मोबाईल कानाला लावत खोटा कॉल केला. हा काय माझ्याशी गद्दारी करेल, याला मी माझ्या प्लॅन बद्दल काहीच सांगत नाही. याच्याकडून फक्त न्यूज मिळाली की त्यावर ऍक्शन घेतो, आणि एकदा का माझं काम झालं की बघतो मी याला कसा रस्त्यातून बाजूला करतो ते. प्रतापने पण एकदम ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये त्याला उत्तर दिले, टेल मी इफ समथिंग इज फिक्स्ड बिटवीन यू टू, मॅडम विल बी लिव्हिंग सून. माईकने लगेच त्या लांडग्यांपुढे एक न्यूजचा तुकडा फेकला. हे बघ प्रताप, तिला उचलल्यावर तिला काही होता कामा नाही. तिला सरळ माझ्या बंगल्यावर आणायचं. एकदा का ती तिथे येऊ दे, मग तिला चांगलंच सांगतो की माझ्यापासून दूर राहण्याचे परिणाम काय असतात ते. श्रीकांत नीराच्या चेहऱ्यावरची स्माईल आठवत दातावर दात घट्ट करत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून प्रतापने माईकला काही पैसे ट्रान्सफर केले, कारण माईक पैसे मिळाल्याशिवाय पुढची बातमी देणार नाही हे त्याला चांगलंच माहित होतं. माईकने सुद्धा त्याला पैसे मिळाल्याचे चेक करत त्या दोघांना हाताने थंब दाखवला आणि तो त्याच्या कामाला निघून गेला. चला तर, नीराचं आयुष्य खरंच आता सुखाच्या मार्गावर आहे का, की तिच्या आनंदामागे कुणीतरी शांतपणे वादळ तयार करत आहे? अग्नीचं प्रेम तिला प्रत्येक संकटातून वाचवू शकेल का, की यावेळी संकट इतकं मोठं आहे की त्यांचं नातंच धोक्यात येणार आहे? ते कोण आहे जे नीरावर नजर ठेवून आहेत आणि त्यांचा प्लॅन नक्की काय आहे? नीराच्या आयुष्यात आता प्रेम जिंकेल की सूड आणि द्वेष तिचं सगळं काही हिरावून नेईल? ही कथा पुढे काय वळण घेणार आहे हे जाणून घ्यायचंय ना? मग आताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अंदाज कमेंट मध्ये नक्की सांगा. नीराच्या आयुष्यात पुढे काय होणार? तुमचा एक कमेंट आम्हाला पुढचा भाग आणखी जबरदस्त बनवायला प्रेरणा देतो.